आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गांधीनगर इथं व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाला राज्य वस्तू सेवा करातून सवलत देण्याचा निर्णय. आणि कर्तव्यपथ नवी दिल्ली इथं प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागपूर विभागातील 16 सरपंचांची विशेष अतिथी म्हणून निवड. भारत पुढच्या 25 वर्षांवर लक्ष केंद्रित करून काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं 10व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली असून 2047 पर्यंतचा काळ हा अमृतकाळ आहे. हा काळ नित्य नवी उद्दिष्ट गाठण्याचा आहे, असं मोदी म्हणाले. आम्ही सहयोगानं लक्ष्य निश्चित करू शकतो आणि ते पूर्ण करू शकतो हा विश्वास भारतानं जगाला दिला आहे. जग अनेक अनिश्चिततांच्या काळातून जात असताना भारत एक आशेचा किरण म्हणून पुढे आला आहे, असं ते म्हणाले. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नह्यान, मोझाम्बिकचे अध्यक्ष फिलिप न्यूसी आणि तिमोरचे लेस्टचे अध्यक्ष खोसे रामोस होर्ता, झेक रिपब्लिकचे पंतप्रधान पीटर फियाला, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उद्योग आणि व्यापार क्षेत्रातले मान्यवर तसंच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यावेळी उपस्थित होते. 34 भागीदार देश आणि 16 भागीदार संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं निकाल वाचन सुरू आहे. तत्पूर्वी सर्वांना न्याय देणारा निकाल देऊ, असं नार्वेकर यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. आमदार अपात्रतेच्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी प्रतोद आणि विधिमंडळ पक्ष नेत्याबाबतचा निर्णय शिवसेनेच्या घटनेनुसार चौकशी करून घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. कुपोषणावर मात करण्यासाठी राज्यातील नागरी भागात ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर नागरी बाल विकास केंद्र योजना सुरू करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. राज्यात ग्रामीण भागामधील अतितीव्र कुपोषित बालकांच्या कुपोषणावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्र योजना कार्यान्वित आहे. मात्र राज्यात निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या नागरी भागात राहत असल्यानं नागरी क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये अतितीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होत असून ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील 104 नागरी प्रकल्पांमध्ये ही योजना राबविण्यात येईल. या योजनेसाठी वार्षिक अंदाजे 11.52 कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली असून प्रतिवर्ष अतितीव्र कुपोषित बालकांच्या संख्येनुसार येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसंच राज्यातल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिका धारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्यासही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी अनुदानात वाढ करून ते 50,000 रुपयांवरून 1,00,000 रुपये करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. उपमुख्यमंत्री तसंच वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांचं नागपूर विभागीय कार्यालय जिल्हा परिषदेसमोर विजयगड बंगला सिव्हिल लाईन्स नागपूर इथं कार्यान्वित करण्यात आलं आहे. उपजिल्हाधिकारी संवर्गातील उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा नागपूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून सचिन यादव हे जबाबदारी सांभाळणार आहेत. नागपूर अमरावती विभागातील नागरिकांची सामाजिक संस्था संघटनांची कामं स्थानिक स्तरावरच मार्गी लागावीत, मुंबईपर्यंत येण्याचे त्यांचे कष्ट थांबावेत या उद्देशानं अजित पवार यांनी नागपूर इथं उपमुख्यमंत्र्यांचं विभागीय कार्यालय सुरू केलं आहे. विदर्भातील नागरिकांनी सचिन यादव यांच्याशी 9421209136 वर संपर्क साधावा, असं आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे. राष्ट्राचा विकास हीच रामपूजा असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. ते काल रात्री ठाण्यात 38व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत रामपूजा ते राष्ट्रपूजा या विषयावर बोलत होते. 2014 पर्यंत भारतात 65% लोकसंख्या उघड्यावर शौचास जात होती. केवळ 3 कोटी जनतेला नळाद्वारे पाणी पुरवठा होत होता. सुमारे 50% जनतेचं बँकेत खातं नव्हतं. ही उणीव आताच्या केंद्र सरकारनं भरून काढली. त्यामुळे ही राष्ट्रपूजाच आमच्यासाठी रामपूजा आहे. यामुळे भारत 2047 पर्यंत विकसित देश बनण्याचा संकल्प पूर्ण करेल असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारं खुली करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक या चित्रपटाला राज्य वस्तू सेवा कर SGSTतून सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत निर्देश दिल्यानंतर या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणून मंजूर करण्यात आला. राज्यपाल कार्यालयाच्या पुढाकारानं दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य आंतरक्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यजमानपद भूषवित असून महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचा पहिला टप्पा दिनांक 12 ते 16 जानेवारी 2024 या कालावधीत नागपूर विद्यापीठात पार पडेल. स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम शुक्रवार दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. कार्यक्रमाला राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस अध्यक्षस्थानी राहतील. पद्मश्री अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू सुनील दावस यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. तसंच प्रमुख अतिथी म्हणून डॉ सुभाष चौधरी, कुलगुरू डॉ संजय दुधे, कुलसचिव डॉ राजू हिवसे उपस्थित राहणार आहेत. केंद्र शासनाच्या वतीनं प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पारंपरिक 18 प्रकारच्या कारागिरांना कौशल्य प्रशिक्षणासह कर्ज सुविधेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा पारंपरिक कौशल्य असलेल्या कारागिरांनी लाभ घ्यावा असं आवाहन वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा पारंपरिक कौशल्य असलेल्या कारागिरांना लाभ मिळावा यासाठी विकास भवन इथं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. दरम्यान विकसित भारत संकल्प यात्रा आज वर्धा जिल्ह्यातील देवळी आणि आष्टी तालुक्यातील विविध गावांना भेटी देत विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देत आहे. येत्या 14 जानेवारीला विदर्भ साहित्य संघाच्या शतकोत्तर पहिल्या वर्धापन दिन समारंभात ज्येष्ठ साहित्य संशोधक डॉ मधुकर रामदास जोशी आणि ज्येष्ठ लेखिका आशा पांडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. साहित्य संशोधनाचा व्रत म्हणून अंगीकार करणाऱ्या डॉ रा जोशी यांना विदर्भ साहित्य संघानं साहित्य वाचस्पती ही सर्वोच्च मानद उपाधी घोषित केली आहे. तर साहित्य क्षेत्रात एक कुशल संघटक म्हणून लेखिका आशा पांडे यांना साहित्य सेवा गौरव पुरस्कार घोषित झाला आहे. वीज ग्राहकांना सदैवच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महावितरणनं लघु आणि उच्च दाब ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या आधुनिक सुविधांचा वापर करीत 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या वर्षभराच्या काळात महावितरणच्या नागपूर परिमंडळातील लघुदाब वीज ग्राहकांनी तब्बल 60.24% रकमेचा भरणा ऑनलाईन पद्धतीनं करण्यास पसंती दिली आहे. विशेष म्हणजे 2022च्या तुलनेत हा आकडा सुमारे 8% अधिक आहे. महावितरणकडून प्रामुख्यानं बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभं राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीज बिल भरण्याऐवजी ऑनलाईन पद्धतीद्वारे घरबसल्या आणि 24 तास वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. यासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांना mahadiscom.in हे संकेतस्थळ आणि महावितरण मोबाईल अॅप उपलब्ध आहे. येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील कर्तव्यपथ नवी दिल्ली इथं होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या नागपूर विभागातील एकूण 16 गावांच्या सरपंचांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील शालू रामटेके, शालिनी मेश्राम, वर्धा जिल्ह्यातील शुभांगी कांबळे, भंडारा जिल्ह्यातील सुषमा लोणारे, ममता इलमकर, वैशाली नांदुरकर, राजनंदिनी टेंभुर्णे, गोंदिया जिल्ह्यातील अप्सरा डोंगरवार, विशाखा वालदे, चंद्रपूर जिल्ह्यातील कुसुम अलोणे, वर्षा राऊत, आम्रपाली अलोणे, लक्ष्मीबाई गायकांबळे, सुलंका लभाने, प्रभा रामटेके तर गडचिरोली जिल्ह्यातील माला मेश्राम अशी या आमंत्रितांची नावं आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गांधीनगर इथं व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि कर्तव्यपथ नवी दिल्ली इथं प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागपूर विभागातील 16 सरपंचांची विशेष अतिथी म्हणून निवड. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.